फॅमिली कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मस्त आम्ही तिकडे हाऊसफुल 5 बघतोय आणि माझी खूप दिवसाची बघायची इच्छा होती पण मिळतच नव्हता. यूट्यूबला आता असंच जेवण करता करता बघितलं तर मिळाला. म्हटलं चला तो बघूया. आम्हाला आज जायचं आहे फॉल वगैरे आणायला, आईसाठी कानातले वगैरे हे सगळं आणायला. कारण काल गेलो, पाऊस आला जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं. नंतर म्हटलं व्हिडिओ कंटिन्यू करते पण तोच व्हिडिओ ऑलरेडी 20 मिनिटाचा वगैरे झालेला होता. त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ तसाच एंड केला आणि आज नवीन ब्लॉग सुरू करते आहे. प्रिशू मॅडम निवांत झोपल्यात. तिला सुद्धा घेऊन जायचं आहे कारण घरी आज कोणीच नाही आहे. सो असं सर्व आहे. चला बाकी काय होतं दिवसभरात ते तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आणि आज मी विचार करते आहे की जे ॲक्सेसरीज होतात तिघींच्या वेगवेगळ्या, त्या ॲक्सेसरीज सगळ्या वेगळ्या करून ठेवतो. आणि मेन म्हणजे मी आज बघितलं तर मेहंदी आणायची आहे मला. कारण हेअर स्पा करायला, मेहंदी करायला असं काहीच वेळ नाही आहे. सो आज माझ्यासाठी मेहंदीसुद्धा घेऊन येते. उद्याला मी मेहंदी लावेल, मी आई वगैरे. परवाला किंवा त्याच्यानंतर मी हेअर स्पा करेल आणि त्याच्यानंतर मग जाईल. असं आहे. भरपूर कामं बाकी आहेत. असं वाटलं होतं खूप दिवस आहे पण खरंच दिवस खूप कमी राहिलेले आहेत. सो असं सर्व आहे. चला बाकी काय काय तयारी करते काय नाही हे सर्व तुमच्यासोबत पुढे व्हिडिओमध्ये शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आपण कुठे जात आहे? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. ए छकुली, कुठे जात आहे आपण? ऋषुबाई, फायनली आम्ही निघालोय जायला. लवकर निघतो. करून वाजलेत 4:30. सो अशा काहीशा वातावरणामध्ये आम्ही घरून निघालेलो. खरं तर जाणं अर्जंट होतं, नाहीतर एवढं गच्च आभाळ भरलेलं असताना आम्ही काही गेलो नसतो. मार्केटला पोहोचलो. जेव्हाही मी असे कुर्ते बघते ना तेव्हा मला असं वाटतं की पार्थने सुद्धा ते घालावे. तो कधी घालेल ते तर माहिती नाही. चला आता बाकी काय घ्यायचं ते बघते. फायनली आम्ही आलो तकतमळमध्ये साड्यांचे फॉल घ्यायसाठी. हे बघा, माहित नाही आज तरी दुकान असेल की नाही. नुकताच पाऊस पडलेला होता त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती. आम्ही पटापट फॉल घेतले आणि त्याच्यानंतर बाहेर पडलो. गाडीच्या तिथे लवकर जायचं होतं कारण गाडी उचलून देण्याची भीती असते, मी बाहेरच ठेवलेली असल्यामुळे. आणि इथले ब्लाउजेस बघून ना मला अजून जास्त रेडीमेड ब्लाउज घ्यायची इच्छा होत होती पण आता काही घ्यायची गरज नाही. फक्त बघितलंच. काय घेऊन पाहिजे? पाय तुझ्या मापाचा दिसते काय? तू सांग तुझ्या साईजची बाहेर टी शर्ट आहे ना, दाखव श्रेयाला. हो, आम्ही जस्ट घरी आलो आणि आता मस्त चहा प्यायचा आहे कारण आज पण थोडं लिटिल आम्ही भिजलो. प्रिशूला आता नाही भिजू दिलं पण आम्ही भिजलो. आणि आता 6:30 पावणे 7 होतात. अंधार पडायला आलेला आहे आणि प्रिशू राणीचा मस्त चालला. रोडभर तिची बडबड होती. बाकी काहीच नाही, फक्त फॉल घ्यायचे होते आम्हाला, कानातले घ्यायचे होते आईसाठी आणि बाकी काही छोट्या गोष्टी होत्या. मेहंदीचे पॅकेट्स वगैरे डोक्याला लावायचे आहे ते. तरी माझं मेहंदीचं पॅकेट आणायचं राहिलेलं. मला रात्री मेहंदी भिजवायची आहे. आता 5 बाहेर गेला तर त्याला आणायला सांगते कारण आम्ही पावसामुळे पटकन घरी कसं पोहोचता येईल ते बघितलं. आता गरमागरम चहा वगैरे पितो आणि त्याच्यानंतर बाकी काय होतं ते तुमच्यासोबत पुढे शेअर करते. व्हिडिओला असंच करेक्ट राहा. काय सुरू आहे मॅडम? काय सुरू आहे? काय करत आहे? जवळ ये थोडीशी, इकडे येऊन बोल. काय करत आहे? ओली बापडे, हो का? मला काहीच नाही समजलं तू काय म्हणत आहे. अच्छा, तोंड धुत. आईचं बाळाला झोपून देणं सुरू आहे. म्हटलं. हो ना आई? बाळाची आई, बाळाला झोपून देते का तुम्ही? बाळाची आई? सो आता प्रिशू गेली आहे आईसोबत आणि म्हणजे मंदिरामध्ये गेलेली आहे. मी सुद्धा चेंज करून घेतलं, थोडंसं फ्रेश झाली. आता थोडं एडिटिंग करत बसले होते कारण मला व्हिडिओ शेड्यूल करायचे जसं मी तुम्हाला सांगितलं तसं. सो ते करून घेते. आणि मी विचार केला होता आज की आता आईनी बोलले की लग्नाच्या दिवशी म्हणजे हळद जी आहे ती हॉलवर आहे आणि ती 6 वाजता तो हॉल सोडून नंतर लग्नाच्या दिवशीच्या हॉलमध्ये जायचं आहे. असं म्हणजे हळद वेगळ्या हॉलमध्ये आहे आणि लग्न हे वेगळ्या हॉलमध्ये आहे. सो आई बोलली की घरून आपण हळदीच्या दिवशीच्या म्हणजे
हळद जे हॉलवर आहे त्या दिवशीचे आणि लग्नाच्या दिवशीचे कपडे एका बॅगमध्ये पॅक कर आणि बाकी वेगळ्या ह्याच्यामध्ये. सो पॅकिंगचं एवढं लवकर यासाठी सांगत आहे कारण आई गुरुवारला जाणार आहे. आजचा आहे मंगळवार आणि आईला गुरुवारला जाणार आहे तर आईसोबत मला एक बॅग द्यायची आहे कारण आमचे लेहंगे वगैरे हे खूप हेवी आहे. म्हणजे स्पेशली श्रेयाचा लेहंगा आहे, बाकी 5 जणांचे कपडे आणि त्यात प्रिशूचं सुद्धा. म्हटलं म्हणजे खूप जास्त होईल. सो आईला बोलली मी एक बॅग तुझ्यासोबत घेऊन जा आणि बाकी जसं जसं एक एक दिवस जे जे जातील ते एक बॅग घेऊन जातील. मोठी बॅग पार्थ आणि आम्ही दोघं घेऊन जायचा विचार करतोय. त्या अकॉर्डिंग पॅकिंग करायची आहे. तर आज विचार केला होता ॲक्सेसरीज सॉर्ट करून ठेवते पण श्रेयाची ॲक्सेसरीज यायची आहे पण बाकी आलेली आहे तर छोट्या मोठ्या. तर विचार केला की ते करते पण आता माझी एडिटिंग अर्जंट आहे ती फिनिश करून जर झालंच तर मी ते पॅक करेल. सो तसं तुमच्यासोबत शेअर करते. सोडायला असंच कनेक्ट राहा. आईच्या अंगावर ही साडी कशी दिसते ना ते तुम्ही मला नक्कीच सांगा कारण 2 साडीमध्ये आम्ही कन्फ्युज्ड आहोत. ही आहे एक साडी जिचा कलर असा काहीसा आहे. आई कशी दिसते? पिशूला नाही आवडली वाटते. छान दिसते पण ही साडी, जर दुसरी घालू नये. सो आई ना 2 साड्यांमध्ये खूप जास्त कन्फ्यूज आहे की लग्नाच्या दिवशी नेमकी कुठली घालायची. त्याच्यामुळे ती सजेशन घेते आहे. एक तर मी तुम्हाला दाखवली साडी ती आहे जी मी ताईच्या साखरपुड्याला घातलेली होती पण त्याच्यावरचं ब्लाऊज माझं वेगळं होतं. आई व्यवस्थित ब्लाऊज शिवत आहे. आणि एक आणखी दुसरी साडी जसं मी 2 साड्यांमध्ये कन्फ्यूज होती ना तशी तिलासुद्धा खूप जास्त कन्फ्युजन आहे. सो तुम्हीही हेल्प करा की नेमकी 2 पैकी कुठली साडी छान दिसते. आता मी तुम्हाला सेकंड साडी दाखवते. मुलीचं पा काय चाललंय? काय करत आहे तू? टिक्का लावत आहे? असं टिक्का लावायचं कोणी शिकवलं तुला? असं लावत असतात का टिक्का? मी तुला फटके देऊ का ग प्रिशू? फटके देऊ मी तुला? नुसती बदमाशपणा करते, दिवसभर बदमाशपणा करते. माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. देऊ फटके? बघितलं असंच आहे. आणि ही आहे दुसरी साडी ज्याचा कलर असा काहीसा आहे. मला तरी पहिली साडी वाटत होती व्यवस्थित दिसत आहे आईवर म्हणून, तसं तिने जशी कशी बशी घालून दाखवली आहे. व्यवस्थित घातल्यावर कदाचित वेगळी दिसेल पण मला तरी ना पहिलीच साडी आवडली. तुम्ही आम्हाला नक्की सजेस्ट करा की कुठली छान दिसते. सो आता प्रिशुराणी मस्त झोपी गेली आणि ती झोपल्यावर काही पाकला करमत नाही. स्वतःच असं काहीसं चाललेलं आहे. नंतर मी शेवड्या खाऊन घेतल्या गरमागरम कारण आज शेवड्याचा मेनू होता संध्याकाळला. आणि इकडे आमचा डबल धमाल मूवी बघायचा चाललेला होता जो खूप जास्त कॉमेडी आहे आणि आम्हाला तर मजा येते. आता माझं म्हणजे आमचं जेवण वगैरे झालं, मस्त शेवड्याच खाल्ल्या आणि आता मला मेहंदी भिजवायची आहे उद्या लावायसाठी. मी नेहमी ना पतंजलीची मेहंदी घेत असते. आता डबल धमाल सुरू आहे बघणं त्याच्यामुळे त्याला इग्नोर करा. तर मी हे म्हणत होते की मी नेहमी पतंजलीचीच मेहंदी भिजवत असते पण यावेळेला मला पतंजलीची मिळाली नाही कारण ते बॅन झालं की काय असं काहीतरी सुरू होतं. त्याच्यामुळे मी ही आणलेली आहे जयपूरवाला मेहंदी. खरं तर मी फर्स्ट टाईम ही ट्राय करते आहे. मला हर्बल मेहंदीच पाहिजे असते. सो ही जयपूरवाला हर्बल मेहंदीचं छोटं पॅकेट आणलं आहे मी. त्यात आज कॉफी पण नाही आहे, दुकानं बंद झाले आहे, पाऊस सुरू आहे त्याच्यामुळे कॉफीचं पाणी मी उद्याला टाकेल. सो या पद्धतीने भिजवून बघते यावेळी. सो तुम्ही तुमच्यासोबत शेअर करतेच कसं करते तर. सो चला आता हे भिजवते. साईडला माझं ते पाणी जे भिजवायचं आहे ना वेट लॉससाठीचं ते विसरतच आहे मी किती दिवसापासून, म्हणजे एक 8 दिवसापासून वगैरे. सो चला तेही करते आता आणि याचं डिकॉक्शन रेडी करते तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. काही गोष्टी नाही आहेत पण तरीसुद्धा तशा टाईपने करून बघू यावेळी. तर सो चला आता मेहंदी भिजवते. सो इथे ना मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चहापत्ती टाकते आहे एवढी आणि त्यानंतर टाकलेले आहे 4 लवंग आणि मेथी दाणा घेतलेला आहे 1 मोठा चमच ते टाकलाय आणि त्याच्यानंतर त्याला ना छान उकळी काढून घेते. हे डिकॉक्शन मध्ये ना खरं तर कॉफी सुद्धा टाकायची असते जर तुम्हाला लालसर रंग आवडत असेल तर. मला आवडतो सो मी टाकते पण आता सकाळी टाकेल मी ते. आणि थोडंसं आवळा पावडर शिल्लक होतं मी ते घेतलेलं आहे म्हणजे दुसऱ्या पॅकेट मधलं जुनं होतं ते एक्सपायर होईल 6 महिन्यामध्ये म्हणून म्हटलं गोळे गोळे आहे पण ते घेऊन घेतलं. आणि त्यानंतर त्यामध्ये ना ही जयपूरवाला मेहंदी टाकली. ही मेहंदी ना खरं तर ओरिजिनल मेहंदी आहे, हीच यूज करायला पाहिजे. जर तू याच्यामध्ये ब्राऊन आणि ब्लॅक असे 2 व्हेरियंट्स येतात. मी ब्लॅक घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मी आवळा पावडर टाकलेला आहे. आता हे व्यवस्थितपणे याच्यामध्ये डिकॉक्शन टाकून मी याला भिजवते. थोडं थोडं करतच पाणी टाकते. एकदम पाणी टाकल्याने काय होतं ते व्यवस्थित होत नाही असं मी तरी नोटीस केलेलं. आधी मी तशीच करायची पण मग ते व्यवस्थित कलर नाही यायचा किंवा डिकॉक्शन व्यवस्थित नाही लागायचं. आतमध्ये कधी कधी तर दुसऱ्या दिवशीपर्यंत पावडर तसंच राहत होतं त्याच्यामुळे मग मी आता असं करते
पाणी थोडं थोडं करत टाकते आणि त्याच्यानंतर त्याला भिजवते. आता पाणी थोडंसं गरमसर आहे म्हणून मी स्पूननीच करत आहे आणि तसंही हाताला मेहंदी लागते त्याच्यामुळे मग. पण ही मेहंदी ना हाताने लावली तरी सुद्धा काहीच फरक पडत नाही. हा कलर खूप लवकर जातो हाताचा तरी, कारण याच्यामध्ये डाय वगैरे अजिबात नाहीये, केमिकल अजिबातच नाहीये. सो मी तरी तसंच करते. आधीपासून ना मी पतंजलीची मेहंदी यूज करते, पण आता मी असं ऐकलं की त्याच्या शॉपवर म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, सो ते शॉप्स बंद आहेत. त्याच्यामुळे मला ती मेहंदी मिळाली नाही. तर मला आईनेच सजेस्ट केलं की जयपूरवाला सुद्धा हर्बल मेहंदी आहे, ओरिजिनल आहे शिवाय, आणि पतंजलीपेक्षाही छान आहे. सो मी ती गेली. आता हे घट्ट घट्ट दिसत असेल तुम्हाला, तर मी हे घट्टच राहू देणार आहे, कारण मला उद्याला याच्यामध्ये कॉफीचं पाणी सुद्धा टाकायचं आहे. आणि बघा हे सुद्धा मी असंच ठेवेल याच्यामध्ये पाणी टाकून, म्हणजे दुसऱ्या दिवशी फक्त त्याच्यामध्ये कॉफी टाकून ते उघडे काढायचं राहील. वेट लॉस साठीचं माझं पाणी आहे ते सुद्धा भिजवायचं आहे. त्यासाठी मी हे जे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकते आणि रात्रभरापर्यंत हे झाकून ठेवून दुसऱ्या दिवशी उकडी काढते. खूप दिवसापासून विसरली होती तर म्हटलं तेही करते. आणि आता दुसऱ्या दिवशी मी फक्त कॉफीचं पाणी मेहंदीमध्ये टाकेल आणि मग मेहंदी यूज करेल. सो आता मेहंदी भिजत घातली. आता त्याच्यामध्ये कॉफी टाकायचं म्हणून मी ते पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये उद्या कॉफीचं एक 10 रुपयावाला पॅकेट आहे ते टाकेल, कारण मला पूर्ण ब्लॅक कलर आवडत नाही, मला थोडासा रेडिश ब्राऊन आवडतो. खरं तर ब्राऊन पण हर्बल मेहंदीचं पॅकेट होतं, पण त्याने ना असे भुरे भुरे कलर दिसतात, त्याच्यामुळे मग मी ते काही आणलं नाही. आता ते भिजत घातलं आहे, ते पाणी जे होतं ते पण भिजत घातलेलं आहे. या व्हिडिओला मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.